चला तर मग आज बनवूया आपण व्हेज शेजवान फ्राय राईस। तुम्ही बघू शकता आपला फ्राय राईस किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे। तर फ्राय राईस करण्यासाठी अगोदर आपल्याला भात शिजवून घ्यावं लागेल। भात शिजवण्यासाठी मी जे बिर्याणीचे तांदूळ आहे ते अर्धा तास भिजू टाकून ठेवलेले होते आणि उकळत्या पाण्यामध्ये थोडं निंबू टाकायचं, तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला भिजवलेले जे तांदूळ आहे ते टाकून द्यायचे आणि एका चाळणीमध्ये काढून ठेवून द्यायचं भात शिजल्यानंतर, म्हणजे ते भात जे आहे तो सुटसुटीत होऊन जाईल। आता आपल्याला एक कढई घ्यावं लागेल। कढई घेतली की त्यामध्ये थोडं तेल टाकायचं। तेल टाकलं की बारीक चिरलेलं लसूण टाकायचं, त्यामध्ये बारीक चिरलेलं अद्रक टाकायचं। हे सगळं हाय फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचा वापर करू शकता अथवा त्याला स्किप करू शकता। मी 2 इथे बारीक मिरच्या काप करून घेतलेल्या आहे आणि एक कांदा बारीक चिरलेला, अर्धा गाजर घेतलेला आहे बारीक चिरलेला, थोडेसे बीन्स घेतले आहे आणि बारीक चिरलेली पत्तागोबी घेतलेली आहे, थोडंसं एक शिमला मिरची बारीक करून घेतलेली आहे। हे जे सगळे भाज्या आहे ते अगदी 2 मिनटं शिजू द्या हाय फ्लेमवरती। त्याचा फक्त कच्चापणा गेला पाहिजे। छान त्याला परतून घ्यायचं, अगदी 2 मिनटं शिजू द्या हाय फ्लेमवरती। त्यामध्ये चिंग्स सिक्रेट शेजवान फ्राय राईस मसाला हा टाकू शकता तुम्ही। यामध्ये मीठ तिखट सगळंच अवेलेबल असते, तुम्हाला मीठ वगैरे टाकायची काही गरज नसते। तुमच्याकडे कोणतेही सॉस अवेलेबल नसेल तरी हा जर तुम्ही मसाला टाकला तरी तो तुमचा फ्राय राईस खूप छान तयार होईल। दुकानामध्ये फक्त 10 रुपयाला हा मसाला मिळत असते। बघा हे खूप छान मिक्स झालेला आहे। तर आपण जो भात शिजवलेला होता तो यामध्ये मिक्स करून घ्या आणि मी इथे थोडंसं सोया सॉस टाकत आहे, थोडा टोमॅटो केचप टाकत आहे आणि मी इथे थोडंसं विनेगर टाकत आहे। तुमच्याकडे विनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही निंबूचा पण वापर करू शकता। थोडं मीठ टाकलेलं आहे इथे, चवीनुसार तुम्ही टाकू शकता। या मसाल्यामध्ये पण ऑलरेडी मीठ असते आणि त्याला छान एकजीव करून घ्या, छान मिक्स करून घ्या त्याला। पूर्णपणे मिक्स केल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान आपलं हॉटेलसारखं शेजवान फ्राय राईस तयार झालेला आहे। तर हॉटेलमध्ये जायची गरज कशाला, घरीच आपण बनवू शकता आणि घरीच त्याचा स्वाद घेऊ शकता। तर मुलं पण घरी त्रासून गेले असे रोज फोडणीचा भात खाऊन, तर तुम्ही पण हे बनवू शकता। अगदी 10 मिनटात रेसिपी तयार होते। चायनीज म्हटलं की सगळ्यांचंच फेवरेट असते, तर हॉटेलमध्ये कशाला जायचं, अगदी 10 मिनटात घरीच तुम्ही तयार करू शकता। तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा।